नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या DY बुक्स चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने कित्येक शतकांपासून लीडर्स, जनरल्स आणि बिझनेसमॅन लोकांना इन्स्पायर केले आहे। द आर्ट ऑफ वॉर। sun tzu यांनी लिहिलेले हे पुस्तक फक्त युद्धाबद्दल नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्सेसची किल्ली आहे। या व्हिडिओमध्ये आपण या क्लासिक पुस्तकातील 10 सर्वात महत्त्वाचे लेसन्स सोप्या भाषेत समजून घेऊ, ज्यामुळे तुम्ही ते तुमच्या डेली लाईफमध्ये अप्लाय करू शकाल। तर जर तुम्ही स्ट्रॅटेजी, लीडरशिप आणि सक्सेस बद्दल जाणून घेण्यासाठी एक्साइटेड असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला सुरू करूया। लेसन 1, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग म्हणजे योजनेचे महत्त्व। द आर्ट ऑफ वॉरचा सर्वात पहिला आणि सर्वात जरुरी लेसन आहे प्लॅनिंग। sun tzu म्हणतात की कोणतीही लढाई सुरू करण्याआधी त्याची पूर्ण प्लॅनिंग करणे खूप जरुरी आहे। एक चांगल्या प्लॅनिंगमध्ये बऱ्याच गोष्टी सामील असतात, जसे की आपल्या दुश्मनाला जाणणे, आपल्या ताकदी आणि कमजोऱ्यांना ओळखणे, आणि लढाईसाठी योग्य वेळ आणि जागेची निवड करणे। विचार करा, जर तुम्ही बिना तयारीच्या कोणत्याही एक्झाममध्ये बसलात तर काय होईल? साहजिक आहे, फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतील। त्याचप्रमाणे बिना प्लॅनिंगचे कोणतेही काम सुरू करणे हारला आमंत्रण देणे आहे। एक सफल स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पैलूवर लक्ष द्यावे लागेल। तुम्हाला हे विचार करायला लागेल की तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहेत, तुमच्या दुश्मनची स्ट्रेंथ आणि वीकनेसेस काय आहे, आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे। एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया। समजा तुम्ही एक बिझनेस सुरू करू इच्छिता। जर तुम्ही बिना मार्केट रिसर्च किए, बिना फायनान्शियल प्लॅनिंग किए आणि बिना कॉम्पिटिशनला समजून बिझनेस सुरू कराल, तर त्याचे फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतील। पण जर तुम्ही पहिलेपासूनच एक चांगली बिझनेस प्लॅन बनवाल, ज्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अॅनालाइज कराल, तर तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस कैक पटीने वाढतील। प्लॅनिंग फक्त युद्ध किंवा बिझनेसमध्येच नाही, तर आपल्या डेली लाईफमध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे। जर आपण आपली दिनचर्या प्लॅन करून चालू, तर आपण कमी वेळेत जास्त काम करू शकू आणि स्ट्रेस पण कमी होईल। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, प्लॅनिंग इज की। कोणत्याही कामाला सुरू करण्याआधी त्याची पूर्ण प्लॅनिंग करा, जेणेकरून तुम्ही सक्सेसच्या दिशेने एक पाऊल आणखी पुढे टाकू शकाल। प्लॅनिंग तुम्हाला अनिश्चिततेच्या वातावरणात स्थिरता प्रदान करते आणि तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाते। म्हणून आपल्या लाईफच्या प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये प्लॅनिंगला इम्पॉर्टन्स द्या आणि सफलतेच्या दिशेने अग्रेसर राहा। लेसन 2, वेजिंग वॉर म्हणजे युद्धाचे संचालन। sun tzu म्हणतात की युद्ध एक महाग आणि टाइम कन्झ्युमिंग अफेअर आहे, म्हणून ते लवकर आणि कुशलतेने संपवायला पाहिजे। त्यांचा विश्वास होता की जास्त काळ चालणाऱ्या युद्धामुळे रिसोर्सेसची बर्बादी होते आणि सैनिकांचे मनोबल पण खाली येते। या लेसनमध्ये sun tzu आपल्याला सांगतात की आपण आपल्या रिसोर्सेसचा योग्य वापर कसा करायला पाहिजे आणि कमीत कमी नुकसानी सोबत कशी जीत मिळवायला पाहिजे। एक इफेक्टिव्ह वॉरफेअरमध्ये स्पीड आणि एफिशियन्सी खूप मॅटर करते। तुम्हाला तुमच्या दुश्मनांवर वेगाने अटॅक करायला पाहिजे आणि त्यांना सावरण्याची संधी नाही द्यायला पाहिजे। तसेच तुम्हाला तुमच्या सप्लाय लाईन्स पण सिक्युअर ठेवायला पाहिजेत, जेणेकरून तुमच्या सैनिकांना खाण्यापिण्याची आणि हत्यारांची कमी नको पडायला। एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया। समजा 2 कंपन्या एकाच मार्केटमध्ये कॉम्पीट करत आहेत। जर एक कंपनी आपली मार्केटिंग कॅम्पेन लवकर आणि इफेक्टिव्हली लॉन्च करते, तर ती दुसरी कंपनीपेक्षा जास्त कस्टमर्सला अट्रॅक्ट करू शकेल। तसेच जर ती कंपनी हळूहळू काम करते, तर तिच्या कॉम्पिटिटरला ॲडव्हान्टेज मिळून जाईल। त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला क्विक डिसिजन्स घ्यावे लागतात आणि आपल्या रिसोर्सेसचा योग्य वापर करावा लागतो, जेणेकरून तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पुढे राहू शकाल। sun tzu हे पण म्हणतात की आपण अननेसेसरी कॉन्फ्लिक्ट पासून वाचायला पाहिजे। जर कोणती सिच्युएशन बिना लढता सोडवता येते, तर आपण तोच मार्ग निवडायला पाहिजे, कारण प्रत्येक लढाईत काही ना काही नुकसान तर होतेच। म्हणून समजदारी याचमध्ये आहे की कमीत कमी नुकसानी सोबत जास्तीत जास्त फायदा उठवला पाहिजे। या लेसनचा सार हा आहे की आपण आपल्या रिसोर्सेसचा विचारपूर्वक वापर करायला पाहिजे, वेगाने ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि जिथपर्यंत शक्य आहे कॉन्फ्लिक्ट पासून वाचायला पाहिजे। हेच एक सफल रणनीतीचे मूळ मंत्र आहे। कमी वेळ आणि कमी रिसोर्सेसमध्ये जास्त अचीव करण्याची कलाच खरी कुशलता आहे। लेसन 3, अटॅक बाय पोझिशन म्हणजे स्थितीनुसार आक्रमण। sun tzuचा विश्वास होता की लढाईत पोझिशनिंग खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते। त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी अशी पोझिशन निवडायला पाहिजे जी आपल्याला ॲडव्हान्टेज देईल। हे ॲडव्हान्टेज टेरेनचं असू शकतं, रिसोर्सेसचं असू शकतं, किंवा मग टायमिंगचं पण असू शकतं।
या लेसनमध्ये सुन त्झू आपल्याला शिकवतात की कशी आपली पोझिशनचा वापर करून दुश्मनवर इफेक्टिव्हली अटॅक करायचा। एक चांगली पोझिशन तुम्हाला डिफेन्सिव्ह आणि ऑफेन्सिव्ह दोन्ही बाबतीत ॲडव्हान्टेज देते। जर तुम्ही एका उंच जागेवर आहात तर तुम्ही सहजपणे खाली असलेल्या दुश्मनांवर अटॅक करू शकता। तसेच जर तुम्ही एखाद्या जागेवर आहात तर तुमच्या दुश्मनसाठी तुमच्यावर अटॅक करणे मुश्किल होईल। एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया। समजा तुम्ही एक सेल्स पर्सन आहात। जर तुम्ही एखाद्या अशा इव्हेंटमध्ये जाता जिथे तुमचे पोटेन्शियल कस्टमर्स मौजूद आहेत तर हे तुमच्यासाठी एक चांगली पोझिशन असेल, कारण तिथे तुम्हाला आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस प्रोमोट करण्याची संधी मिळेल आणि तुम्ही नवीन क्लायंट्स बनवू शकाल। तसेच जर तुम्ही घरी बसून राहिलात तर तुमच्यासाठी नवीन क्लायंट्स शोधणे मुश्किल होईल। त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला योग्य मार्केट सेगमेंट आणि योग्य टाइमवर एंट्री करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळू शकेल। सुन त्झू हे पण म्हणतात की आपण आपली पोझिशन फ्लेक्सिबल ठेवायला पाहिजे। जर सिच्युएशन बदलते तर आपण आपली पोझिशन पण बदलायला पाहिजे, कारण एक स्टॅटिक पोझिशन आपल्याला वल्नरेबल बनवू शकते। म्हणून आपण नेहमी अडॅप्टेबल राहायला पाहिजे आणि सिच्युएशननुसार आपली स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे। या लेसनचा सार हा आहे की आपण नेहमी अशी पोझिशन निवडायला पाहिजे जी आपल्याला ॲडव्हान्टेज देईल आणि आपण आपली पोझिशन फ्लेक्सिबल ठेवायला पाहिजे जेणेकरून आपण बदलत्या परिस्थितीचा सामना करू शकू। योग्य पोझिशनिंगने आपण कमी एफर्टमध्ये जास्त रिझल्ट्स अचीव्ह करू शकतो। हे फक्त युद्धातच नाही तर बिझनेस, करिअर आणि लाईफच्या प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये लागू होतं। योग्य वेळेवर योग्य ठिकाणी असणेच यशाची किल्ली आहे। लेसन 4 टॅक्टिकल डिस्पोजिशन्स म्हणजे सामरिक व्यवस्था। सुन त्झू या लेसनमध्ये आपल्याला शिकवतात की कसे आपल्या फोर्सेसला इफेक्टिव्हली ऑर्गनाइज आणि डिप्लॉय करायला पाहिजे। त्यांचा विश्वास होता की एक वेल ऑर्गनाइज्ड आर्मी एक अनऑर्गनाइज्ड आर्मीपेक्षा कैक जास्त इफेक्टिव्ह असते। या लेसनमध्ये आपल्याला कळते की कसे आपल्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेसला लक्षात ठेवून दुश्मनच्या मूव्हमेंट्सला अनलाइज करत आपल्या फोर्सेसला डिप्लॉय करायला पाहिजे। टॅक्टिकल डिस्पोजिशन्सचा अर्थ आहे की आपल्या फोर्सेसला अशा प्रकारे अरेंज करणे की तुम्ही प्रत्येक सिच्युएशनसाठी तयार राहाल। तुम्हाला माहीत असायला पाहिजे की कधी अटॅक करायचा, कधी डिफेन्स करायचा, कधी रिट्रीट करायचा आणि कधी आपल्या फोर्सेसला रिग्रुप करायचा। एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया। समजा तुम्ही एक प्रोजेक्ट मॅनेजर आहात। तुमच्याकडे एक टीम आहे जी एका प्रोजेक्टवर काम करत आहे। जर तुम्ही आपल्या टीमला योग्य पद्धतीने ऑर्गनाइज नाही करणार, प्रत्येक मेंबरला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही देणार आणि कम्युनिकेशन चॅनल्स क्लिअर नाही ठेवणार तर प्रोजेक्टमध्ये कन्फ्युजन आणि डिले होईल। तसेच जर तुम्ही पहिलेपासूनच एक वेल डिफाइंड स्ट्रक्चर बनवाल, प्रत्येक मेंबरला त्याची ड्युटी सांगाल आणि रेग्युलर मीटिंग्स कराल तर प्रोजेक्ट स्मूथली चालेल आणि टाइमवर पूर्ण होईल। त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला आपली टीमला, आपल्या रिसोर्सेसला आणि आपल्या प्रोसेसेसला इफेक्टिव्हली मॅनेज करायला लागतं जेणेकरून तुम्ही आपले गोल्स अचीव्ह करू शकाल। सुन त्झू हे पण म्हणतात की आपण आपल्या टॅक्टिक्सला सिच्युएशननुसार बदलायला पाहिजे। एक टॅक्टिक प्रत्येक सिच्युएशनमध्ये काम नाही करत, म्हणून आपण फ्लेक्सिबल राहायला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी अडॅप्ट करत राहायला पाहिजे। या लेसनचा सार हा आहे की आपण आपल्या फोर्सेसला, मग ती आर्मी असो, टीम असो किंवा रिसोर्सेस असो, इफेक्टिव्हली ऑर्गनाइज आणि डिप्लॉय करायला पाहिजे। आपण सिच्युएशननुसार आपली टॅक्टिक्स बदलायला पाहिजे आणि नेहमी प्रिपेअर्ड राहायला पाहिजे। योग्य टॅक्टिकल डिस्पोजिशन्सने आपण कमी एफर्टमध्ये जास्त रिझल्ट्स अचीव्ह करू शकतो आणि अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्सला पण हँडल करू शकतो। हे फक्त वॉरफेअरमध्येच नाही तर प्रत्येक फील्डमध्ये इम्पॉर्टंट आहे जिथे आपल्याला टीमवर्क आणि स्ट्रॅटेजीची गरज असते। लेसन 5 एनर्जी म्हणजे ऊर्जेचा वापर। सुन त्झू या लेसनमध्ये एनर्जी किंवा मोमेंटमच्या कॉन्सेप्टवर फोकस करतात। ते म्हणतात की एका सफल लीडरला हे समजायला पाहिजे की कधी अटॅक करायचा आणि कधी डिफेन्स करायचा आणि कधी आपली एनर्जी कन्सर्व्ह करायची। त्यांचा विश्वास होता की आपण आपली एनर्जी वेस्ट नाही करायला पाहिजे तर ती इफेक्टिव्हली यूज करायला पाहिजे जेणेकरून आपण कमी एफर्टमध्ये जास्त रिझल्ट्स अचीव्ह करू शकू। या लेसनमध्ये सुन त्झू आपल्याला शिकवतात की कसे राईट टाइमवर राईट अमाउंट ऑफ फोर्सचा वापर करायला पाहिजे। जर आपण खूप लवकर अटॅक करतो तर आपण आपली एनर्जी वेस्ट करू शकतो। तसेच जर आपण खूप उशिरा अटॅक करतो तर आपण ऑपॉर्च्युनिटी मिस करू शकतो। एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया। समजा तुम्ही एक ॲथलीट आहात जो एका रेसमध्ये पार्टिसिपेट करत आहे। जर तुम्ही सुरुवातीलाच आपली पूर्ण एनर्जी लावली तर तुम्ही एंडपर्यंत थकून जाल आणि रेस हरू शकता।
तसेच जर तुम्ही सुरुवातीला हळू चाललात आणि एंडमध्ये आपली पूर्ण एनर्जी लावली तर तुमच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला हे समजायला लागतं की कधी मार्केटिंग कॅम्पेन लॉन्च करायचं, कधी नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायचे आणि कधी इन्व्हेस्टमेंट करायचं। जर तुम्ही चुकीच्या टाइमवर हे सगळं करता तर तुम्ही आपले रिसोर्सेस वेस्ट करू शकता। sun tzu हे पण म्हणतात की आपण आपली एनर्जी फ्लेक्सिबली यूज करायला पाहिजे। जर सिच्युएशन बदलते तर आपण आपली स्ट्रॅटेजी पण बदलायला पाहिजे। कधी आपल्याला वेगाने ॲक्शन घ्यायची असते तर कधी आपल्याला पेशन्स ठेवायचा असतो। या लेसनचा सार हा आहे की आपण आपली एनर्जी विचारपूर्वक आणि इफेक्टिव्हली यूज करायला पाहिजे। आपण राईट टाइमवर राईट अमाउंट ऑफ फोर्सचा वापर करायला पाहिजे आणि सिच्युएशननुसार आपली स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे। एनर्जी मॅनेजमेंट फक्त वॉरफेअरमध्येच नाही तर प्रत्येक फील्डमध्ये इम्पॉर्टंट आहे जिथे आपल्याला रिसोर्सेस आणि टाइमला मॅनेज करायचं असतं। कमी एफर्टमध्ये जास्त रिझल्ट्स अचीव करण्यासाठी एनर्जीचा योग्य वापर करणं खूप जरुरी आहे। जसे एका स्प्रिंगला योग्य वेळेवर दाबल्याने जास्त ऊर्जा मिळते, तसेच योग्य वेळेवर योग्य पाऊल उचलल्याने सफलता मिळते। लेसन 6 वीक पॉइंट्स अड स्ट्रॉंग पॉइंट्स म्हणजे कमजोर आणि मजबूत पैलू। sun tzu या लेसनमध्ये दुश्मन आणि स्वतःच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेसला ओळखण्यावर जोर देतात। त्यांचा विश्वास होता की एका सफल लीडरला हे माहीत असायला पाहिजे की त्याच्या दुश्मनचे कमजोर पैलू काय आहेत आणि त्याचे स्वतःचे मजबूत पैलू काय आहेत। या नॉलेजचा वापर करून तो इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि जीत मिळवू शकतो। sun tzu म्हणतात की आपण दुश्मनच्या वीक पॉइंट्सवर अटॅक करायला पाहिजे आणि आपल्या स्ट्रॉंग पॉइंट्सला डिफेंड करायला पाहिजे। हे एक सिंपल पण पॉवरफुल प्रिन्सिपल आहे जे वॉरफेअर पासून बिझनेस आणि डेली लाईफ पर्यंत प्रत्येक ठिकाणी लागू होतं। एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया। समजा तुम्ही एका डिबेटमध्ये पार्टिसिपेट करत आहात। जर तुम्हाला माहित आहे की तुमच्या अपोनेंटच्या आर्ग्युमेंट्समध्ये काय कमजोऱ्या आहेत तर तुम्ही त्यांना सहजपणे काउंटर करू शकता। तसेच जर तुम्हाला स्वतःची स्ट्रेंथ माहित आहे तर तुम्ही आपले पॉइंट्स कॉन्फिडेंटली प्रेझेंट करू शकता। त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की तुमच्या कॉम्पिटिटर्सचे वीक पॉइंट्स काय आहेत आणि तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचे युनिक सेलिंग पॉइंट्स काय आहेत। या नॉलेजचा वापर करून तुम्ही एक इफेक्टिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवू शकता आणि कॉम्पिटिशनमध्ये पुढे राहू शकता। sun tzu हे पण म्हणतात की आपण आपल्या वीकनेसेसला सुधारण्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे। फक्त दुश्मनची कमजोऱ्या जाणून घेऊनच काम नाही चालणार, आपल्याला आपल्या कमजोऱ्या पण दूर करायला पाहिजेत जेणेकरून आपण वल्नरेबल न राहू। या लेसनचा सार हा आहे की आपण दुश्मन आणि स्वतःच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेसला अॅनालाइज करायला पाहिजे। आपण दुश्मनच्या वीक पॉइंट्सवर अटॅक करायला पाहिजे आणि आपल्या स्ट्रॉंग पॉइंट्सला डिफेंड करायला पाहिजे। तसेच आपण आपल्या वीकनेसेसला इम्प्रूव्ह करण्यावर पण फोकस करायला पाहिजे। स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट ॲनालिसिस याच प्रिन्सिपलवर बेस्ड आहे। हे एक पॉवरफुल टूल आहे ज्याचा वापर बिझनेस आणि पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये केला जातो। स्वतःच्या आणि इतरांच्या कमतरता आणि चांगल्या गोष्टी समजून घेणे यशाचे एक महत्त्वाचे पाऊल आहे। जसे एक कुशल योद्धा आपल्या ढाल आणि तलवार दोन्हीचा योग्य उपयोग जाणतो, तसेच एक सफल व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्या शक्ती आणि कमजोऱ्यांचा योग्य अंदाज लावतो। लेसन 7 मॅन्युव्हरिंग म्हणजे युद्धाभ्यास। sun tzu या लेसनमध्ये मूव्हमेंट आणि फ्लेक्सिबिलिटीच्या इम्पॉर्टन्सवर जोर देतात। त्यांचा विश्वास होता की एक सफल आर्मी तेजीने मूव्ह करण्याची आणि आपली स्ट्रॅटेजी सिच्युएशननुसार बदलण्याची क्षमता ठेवायला पाहिजे। या लेसनमध्ये आपल्याला शिकवलं जातं की कसं दुश्मनला कन्फ्यूज करायचं, त्याला मिसडायरेक्ट करायचं आणि त्याला अनएक्सपेक्टेड जागांवर अटॅक करायचा। मॅन्युव्हरिंगचा अर्थ आहे की आपल्या फोर्सेसला अशा प्रकारे मूव्ह करायचं की तुम्ही दुश्मनला आउटमॅन्युव्हर करू शकाल। तुम्हाला त्याला गेस करण्याची संधी नाही द्यायला पाहिजे की तुम्ही काय करणार आहात। तुम्हाला अनप्रेडिक्टेबल असायला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी सतत बदलत राहायला पाहिजे। एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया। समजा तुम्ही एक फुटबॉलर आहात। जर तुम्ही नेहमी एकाच प्रकारे खेळता तर तुमच्या अपोनेंट्सला कळेल की तुम्ही काय करणार आहात आणि ते तुम्हाला सहजपणे डिफेंड करतील। पण जर तुम्ही आपली प्लेइंग स्टाईल बदलत राहता, कधी वेगाने धावता, कधी पास देता, कधी ड्रिबल करता, तर तुमच्या अपोनेंट्सला तुम्हाला डिफेंड करण्यात मुश्किल होईल। त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला आपली स्ट्रॅटेजी मार्केट कंडिशन्सनुसार बदलावी लागते। जर मार्केट बदलत आहे तर तुम्हाला पण आपली स्ट्रॅटेजी अडॅप्ट करावी लागेल जेणेकरून तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहू शकाल। sun tzu हे पण म्हणतात की आपण अननेसेसरी मूव्हमेंट पासून वाचायला पाहिजे। फक्त मूव्हमेंटसाठी मूव्हमेंट करणं वेस्ट ऑफ एनर्जी आहे।
आपण तेव्हाच मूव्ह करायला पाहिजे जेव्हा त्यातून आपल्याला काही ॲडव्हान्टेज मिळेल. या लेसनचा सार हा आहे की आपण फ्लेक्सिबल असायला पाहिजे, वेगाने मूव्ह करण्याची क्षमता ठेवायला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी सिच्युएशननुसार बदलत राहायला पाहिजे. आपण अननेसेसरी मूव्हमेंट पासून वाचायला पाहिजे आणि तेव्हाच मूव्ह करायला पाहिजे जेव्हा त्यातून आपल्याला काही ॲडव्हान्टेज मिळेल. मॅन्युव्हरिंग एक पॉवरफुल टॅक्टिक आहे ज्याचा वापर वॉरफेअर पासून बिझनेस आणि डेली लाईफ पर्यंत प्रत्येक ठिकाणी केला जाऊ शकतो. योग्य वेळेवर योग्य मूव्हमेंटने आपण कमी एफर्टमध्ये जास्त रिझल्ट्स अचीव्ह करू शकतो. जसे शतरंजच्या खेळात एक योग्य चाल पूर्ण खेळाचा रुख बदलू शकते, तसेच योग्य वेळेवर योग्य पाऊल उचलल्याने सफलता मिळते. तेजी आणि चतुराईचा योग्य मिलाप यशाचा मार्ग प्रशस्त करतो. लेसन 8 व्हेरिएशन इन टॅक्टिक्स म्हणजे रणनीतीमध्ये विविधता. sun tzu या लेसनमध्ये एकाच टॅक्टिकवर रिलायन करण्याची इम्पॉर्टन्सवर जोर देतात. त्यांचा विश्वास होता की एका सफल लीडरला वेगवेगळ्या सिच्युएशन्ससाठी वेगवेगळ्या टॅक्टिक्स यूज करायला पाहिजे. या लेसनमध्ये आपल्याला शिकवलं जातं की कसं सिच्युएशननुसार आपली स्ट्रॅटेजी अडॅप्ट करायची आणि कसं अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्ससाठी प्रिपेअर्ड राहायचं. व्हेरिएशन इन टॅक्टिक्सचा अर्थ आहे की आपण फ्लेक्सिबल असायला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी बदलत राहायला पाहिजे. आपण एकाच टॅक्टिकवर स्टिक नाही राहायला पाहिजे, कारण दुश्मन त्याला सहजपणे काउंटर करू शकतो. आपण अनप्रेडिक्टेबल असायला पाहिजे आणि त्याला गेस करण्याची संधी नाही द्यायला पाहिजे की आपण काय करणार आहोत. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही एक सेल्स पर्सन आहात. जर तुम्ही प्रत्येक कस्टमरला एक पिच देता तर काही कस्टमर्सला ती पिच आवडणार नाही आणि तुम्ही सेल्स मिस कराल. पण जर तुम्ही प्रत्येक कस्टमरच्या नीड्स आणि प्रेफरन्सेसनुसार आपली पिच कस्टमाइज करता तर तुमचे सेल्स क्लोज करण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी, प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी आणि कस्टमर सर्व्हिस स्ट्रॅटेजी मार्केट कंडिशन्स आणि कस्टमर नीड्सनुसार बदलावी लागते. sun tzu हे पण म्हणतात की आपण आपल्या टॅक्टिक्स सिक्रेट ठेवायला पाहिजे. जर दुश्मनला कळेल की आपण काय करणार आहोत तर तो त्याच्यासाठी प्रिपेअर करेल आणि आपली टॅक्टिक फेल होईल. या लेसनचा सार हा आहे की आपण फ्लेक्सिबल असायला पाहिजे, वेगवेगळ्या सिच्युएशन्ससाठी वेगवेगळ्या टॅक्टिक्स यूज करायला पाहिजे आणि आपल्या टॅक्टिक्स सिक्रेट ठेवायला पाहिजे. आपण अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्ससाठी नेहमी प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. व्हेरिएशन इन टॅक्टिक्स एक पॉवरफुल प्रिन्सिपल आहे ज्याचा वापर वॉरफेअर पासून बिझनेस, स्पोर्ट्स आणि डेली लाईफ पर्यंत प्रत्येक ठिकाणी केला जाऊ शकतो. एकाच चालीवर अवलंबून राहण्याऐवजी परिस्थितीनुसार आपली रणनीती बदलण्यातच बुद्धिमानी आहे. जसे एक वाहती नदी आपली दिशा बदलत राहते, तसेच एक सफल व्यक्ती परिस्थितीनुसार आपली रणनीती बदलतो. अनुकूलनशीलता ही यशाची किल्ली आहे. लेसन 9 द आर्मी ऑन द मार्च म्हणजे सेनेचे कूच. sun tzu या लेसनमध्ये आर्मीच्या मूव्हमेंट आणि डिसिप्लिनवर फोकस करतात. त्यांचा विश्वास होता की एक वेल ऑर्गनाइज्ड आणि डिसिप्लिन्ड आर्मीच इफेक्टिव्हली मूव्ह करू शकते आणि लढाई जिंकू शकते. या लेसनमध्ये आपल्याला शिकवलं जातं की कसं आपल्या फोर्सेसला ऑर्डरमध्ये मूव्ह करायचं, कसं सप्लाय लाईन्स सिक्युअर ठेवायच्या आणि कसं आपल्या सैनिकांचं मनोबल बनवून ठेवायचं. द आर्मी ऑन द मार्चचा अर्थ आहे की आपण आपल्या फोर्सेसला अशा प्रकारे मूव्ह करायला पाहिजे की ते कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर करू शकतील आणि सोबतच आपली स्ट्रेंथ आणि मोरल पण बनवून ठेवतील. एक वेल ऑर्गनाइज्ड मूव्हमेंटमध्ये लॉजिस्टिक्स, कम्युनिकेशन आणि डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही एका ग्रुप ट्रिपवर जात आहात. जर ग्रुपमध्ये कोणती प्लॅनिंग नाही, प्रत्येक जण आपल्या मर्जीने चालत आहे, तर कन्फ्युजन आणि डिले होईल. तसेच जर पहिलेपासूनच रूट प्लान बनलेला आहे, ट्रान्सपोर्टेशन अरेंज्ड आहे आणि प्रत्येकाला आपली रिस्पॉन्सिबिलिटी माहीत आहे, तर ट्रिप स्मूथली चालेल आणि सगळे एन्जॉय करतील. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला आपले ऑपरेशन्स, सप्लाय चेन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क एफिशियंटली मॅनेज करायला लागतं जेणेकरून तुम्ही आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस टाईमवर कस्टमर्सपर्यंत पोहोचवू शकाल. sun tzu हे पण म्हणतात की आपण आपल्या फोर्सेसला रेस्ट आणि रिकव्हरीचा टाईम पण द्यायला पाहिजे. सतत मूव्हमेंटने सैनिक थकून जातात आणि त्यांचं मनोबल खाली येतं. म्हणून त्यांना प्रॉपर रेस्ट आणि रिकव्हरीचा टाईम देणं खूप जरुरी आहे. या लेसनचा सार हा आहे की आपण आपल्या फोर्सेसला वेल ऑर्गनाइज्ड आणि डिसिप्लिन पद्धतीने मूव्ह करायला पाहिजे, सप्लाय लाईन्स सिक्युअर ठेवायला पाहिजे आणि आपल्या सैनिकांचं मनोबल बनवून ठेवायला पाहिजे. आपण त्यांना प्रॉपर रेस्ट आणि रिकव्हरीचा टाईम पण द्यायला पाहिजे. द आर्मी ऑन द मार्च एक पॉवरफुल प्रिन्सिपल आहे ज्याचा वापर वॉरफेअर पासून बिझनेस, टीम मॅनेजमेंट
आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट पर्यंत प्रत्येक ठिकाणी केला जाऊ शकतो. सुव्यवस्थित गती आणि अनुशासन ही यशाची नीव आहे. जसे एक कुशल नाविक तुफानी समुद्रात पण आपली नाव योग्य दिशेने घेऊन जातो, तसेच एक कुशल नेता विपरीत परिस्थितीत पण आपली टीम योग्य दिशेने घेऊन जातो. नियंत्रण आणि संघटन ही प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतात. लेसन 10. टेरेन म्हणजे भूभाग. sun tzu या लेसनमध्ये लढाईच्या मैदानाच्या म्हणजे टेरेनच्या इम्पॉर्टन्सवर जोर देतात. त्यांचा विश्वास होता की एका सफल लीडरला टेरेनची जिओग्राफी, कंडिशन आणि इम्प्लिकेशन्स समजायला पाहिजे. या लेसनमध्ये आपल्याला शिकवलं जातं की कसं वेगवेगळ्या प्रकारचे टेरेनमध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज करायला पाहिजे आणि कसं टेरेनचा ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे. टेरेनचा अर्थ आहे लढाईचा मैदान, ज्यामध्ये डोंगर, नद्या, जंगल आणि मैदान सामील असू शकतात. प्रत्येक प्रकारचे टेरेनची आपली खासियत असते आणि त्यांच्या हिशोबाने लढाईची स्ट्रॅटेजी बदलली जाते. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहात. जर तुम्ही डोंगराळ भागात एक प्रोजेक्ट डेव्हलप करत आहात तर तुम्हाला तिथली जिओग्राफी, क्लायमेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला अशा बिल्डिंग्स बनवायला लागतील ज्या डोंगराळ भागासाठी सुटेबल असतील आणि तिथल्या क्लायमेटला विथस्टँड करू शकतील. तसेच जर तुम्ही मैदानी भागात प्रोजेक्ट डेव्हलप करत आहात तर तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण तुम्हाला मार्केट कंडिशन्स, कॉम्पिटिशन आणि रेग्युलेटरी एन्व्हायरनमेंट समजून घ्यावं लागतं जेणेकरून तुम्ही इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी बनवू शकाल. sun tzu हे पण म्हणतात की आपण टेरेनचा ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे. जर आपण उंच जागेवर आहोत तर आपण सहजपणे खाली असलेल्या दुश्मनांवर अटॅक करू शकतो. तसेच जर आपण एखाद्या जागेवर आहोत तर आपल्या दुश्मनसाठी आपल्यावर अटॅक करणं मुश्किल होईल. या लेसनचा सार हा आहे की आपल्याला टेरेनची जिओग्राफी, कंडिशन आणि इम्प्लिकेशन्स समजायला पाहिजे आणि त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. आपल्याला टेरेनचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. टेरेन एक पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे ज्याचा वापर वॉरफेअर पासून बिझनेस, अर्बन प्लॅनिंग आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पर्यंत प्रत्येक ठिकाणी केला जाऊ शकतो. जागा आणि परिस्थितीचा योग्य अंदाज यशाचा एक महत्त्वाचा कारक आहे. जसे एक शेतकरी आपली फसल पेरण्याआधी माती आणि हवामानाचा विचार करतो, तसेच एक सफल व्यक्ती कोणत्याही कार्याला सुरू करण्यापूर्वी परिस्थिती आणि संसाधनांचा विचार करतो. उचित स्थान आणि वेळेचे ज्ञानच यशाची दिशा निर्धारित करतं. तर मित्रांनो, हे होते द आर्ट ऑफ वॉरचे 10 सर्वात इम्पॉर्टंट लेसन्स. आपण पाहिलं की कशी प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी आणि फ्लेक्सिबिलिटी सक्सेससाठी जरुरी आहेत. हे लेसन्स फक्त युद्धासाठीच नाही तर बिझनेस, करिअर आणि डेली लाईफमध्ये पण तितकेच रेलेव्हंट आहे. उम्मीद आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DY बुक्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.